नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधवी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 9वा धडा आहे त्याचं नाव काय? रीड की हड्डी। काय आहे त्याचं नाव? रीड की हड्डी। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया। बघा, या धडाचा लेखक कोण आहे? जगदीशचंद्र माथुर। कोण आहे? जगदीशचंद्र माथुर। तर चला बघू यांचा परिचय। जन्म 1917, मुंदेर शहर, उत्तर प्रदेश। मृत्यु 1978। परिचय: जगदीश चंद्र माथुर जी एक वरिष्ठ साहित्यकार और संस्कृति पुरुष थे। आपने आकाशवाणी में काम करते हुए हिंदी को लोकप्रिय बनाने में महत्वपूर्ण योगदान दिया। आप प्रसिद्ध नाटककार के रूप में प्रतिष्ठित हैं। प्रमुख कृतियां क्रोनांक, पहला राजा, भोर का तारा, सारदिया आदि। गद्य संबंधी प्रस्तुत एकांकी में जगदीश चंद्र माथुर ने इस शिक्षा गद्य संबंधी प्रस्तुत एकांकी में जगदीश चंद्र माथुर ने स्त्री शिक्षा के महत्व को दिखाया है। समाज के दकियानुसी विचारों पर प्रहार करते हुए लेखक ने नारी सम्मान को महत्व प्रदान किया है। इथे लेखक ने या धड्यात काय दिले आहे? लेखक दिले आहे की नारी यांचा सन्मान कसा करावा, यांचं महत्व काय आहे आपल्या जीवनाचं, हे दिले आहे। तर चला बघूया। या धड्यात काही पात्र आहेत। तर पहिला आपण पात्र बघूया। उमा सुशिक्षित युवती, रामस्वरूप उमा के पिता, प्रेमा उमा किमा शंकर युवक, गोपाल प्रसाद शंकर के पिता आणि रतन रामस्वरूप नौकर। तर आता धड्याचा सुरुवात करूया। रामस्वरूप अबे धीरे धीरे चल, अब तख्त को उधर मोड़ दे। रामस्वरूप है यांनी आपल्या नौकर रतनना म्हणाले की धीरे धीरे चल म्हणजे हळूहळू चाल आणि तख्त म्हणजे चौकी, जे चौकी आहे त्याला मोडून घे। तिथे रतन बिछा दे साहब आणि रतन त्यांनी आपल्या साहब रामस्वरूपला विचारले की यांना बिछवून देऊ का, म्हणजे जे बिस्तर आहे त्यांना बिछाऊ का असं। रामस्वरूप खूपच जोरात म्हणाले, और क्या करेगा, परमात्मा के यहाँ अक्ल पट रही थी तो तू देर से पहुंचा था। आणि काय म्हणाले? जोरात ओरडले आणि म्हणाले, अजून काय कराय तुम्ही, अजून काय करणार तू? परमात्मा म्हणजे ईश्वर जेव्हा अक्ल बुद्धी, अक्ल म्हणजे बुद्धी, बुद्धी देत होता तेव्हा तू खूपच उशीर पोहोचला होता। बिछा दो साहब और ये पसीना किसने बहाया है। आणि परत ते विचारते, बिछा दो म्हणजे बिछा दो साहेब। त्यातून तो म्हणाले, हा हे जे आपण पसीना काढलेला आहे तर का काढलेला आहे, बिछावून दे म्हणजे बिछावून दे असं म्हणाले। रतन ही ही ही, रतन जे आहे हसते आणि ही ही ऐसा हंसते। रामस्वरूप और बीवी जी के कमरे में से हारमोनियम उठा ला और सितार दी, जल्दी जा। आणि तो काय म्हणाले, माझी जी बायको आहे त्या तू खोडीतून जा आणि तिथून हार्मोनियम उचलून घेऊन ये आणि अजून सितार पण घेऊन ये असं म्हणाले। प्रेमा, लेकिन वह तुम्हारी लाडली बेटी उमा तो मुंह फुलाए पड़ी है। आणि तिथे प्रेमा आली आहे। ते म्हणाली, जे रामस्वरूपची बायको आहे ते म्हणाली की तिथे तुमची जे लाडली मुलगी आहे ती फुलून बसली आहे, म्हणजे क्रोधातून बसली आहे। अजून बघूया। बघा, रामस्वरूप क्या हुआ, ते विचारले, काय झालं? प्रेमा, तुम्ही ने तो कहा था कि उसे ठीक ठाक करके नीचे लाना। तेवढ्यात प्रेमा म्हणाली की तुम्हीच असं बोलला होता मला की त्यांना ठीक ठाक करून म्हणजे सजवून खाली घेऊन ये। रामस्वरूप, अरे हाँ देखो, उमा से कह देना कि जरा करीने से आए। तेवढ्यात रामस्वरूप काय म्हणाले की उमाला तुम्ही सांग की ते करीनेत या, म्हणजे त्याचा व्यवहार चांगला होणार पाहिजे असं। ये लोग जरा ऐसे ही हैं, हे लोक असेच आहे, खुद पढ़े लिखे,
ते खूपच मोठ्याने अभ्यास केलेले आहे, वकील आहे, परंतु सभा सोसायटी में जाते हैं मगर चाहते हैं कि लड़की ज्यादा पढ़ी लिखी ना हो, आणि ते सभा सोसायटी इथे पण जात आहे, परंतु यांना जी मुलगी आहे ते खूपच पढ़ी लिखी किंवा अभ्यास करून नाही पाहिजे आहे असा सांगितले. प्रेमा और लड़का, तेवढ्यात प्रेमा म्हणाली, अजून मुलगा. रामस्वरूप, बाप शेर तो लड़का सवा शेर. इथे एक मुहावरे दिले आहे की बाप शेर आहे म्हणजे वडील जे आहे ते शेर आहे आणि मुलगा जो आहे खूपच सवा शेर आहे असा सांगितले आहे. बीएससी के बाद लखनऊ में ही पढ़ता है. ते आपला बीएससी चा अभ्यास म्हणजे पडलेले आहे आणि ते कुठे आहे, लखनऊला. मेडिकल कॉलेज में, कुठे, मेडिकल कॉलेज यातून आहे. कहता है कि शादी का सवाल दूसरा है, पढ़ाई का दूसरा, क्या करूं मजबूरी है. आणि तो काय म्हणत आहे की पढ़ाई याचा दुसरा सवाल आहे आणि जे पढ़ाई आहे याचा दुसरा. म्हणजे इथे काय सांगितले आहे की बघा, लग्न हे वेगळी गोष्ट आहे आणि पढ़ाई हे वेगळी गोष्ट आहे, पण काय करू, माझी मजबुरी आहे असं सांगितले. रतन, बाबूजी बाबूजी. तेवढ्यात रतन आले आणि बोलला, बाबूजी बाबूजी असा आवाज दिला. रामस्वरूप, अरे प्रेमा वे आ भी गए, तुम उमा को समझा देना, थोड़ा सा गा देती. तेवढ्यात रामस्वरूप म्हणाले आपली बायकोला की अगं ते आले, आता तू जा उमाला समजून घे किंवा सांग की थोडक्या गाऊन बी दे, म्हणजे जे गीत आहे ते गाऊन दे असं म्हणाले. हा आइए. तेवढ्यात रामस्वरूप त्यांना बोलले, या घरी या. मकान ढूंढने में कुछ तकलीफ तो नहीं हुई. हा घरात ढूंढण्यासाठी तुम्हाला काहीही तकलीफ झालेली आहे का असा विचारले. बघा, गुरु प्रसाद, नहीं तांगेवाला जानता था, रास्ता मिलता कैसे नहीं. तेवढ्यात तो म्हणाले की तांगेवाला हे तुम्हाला ओळखत होते म्हणून रास्ता भेटला, कसं नाही भेटलं होतं असं पण म्हणाले. रामस्वरूप, हाँ. रामस्वरूप हसून म्हणाला, हो. और कहिए शंकर बाबू, कितने दिनों की छुट्टियां हैं. इथे ते शंकर यांना विचारले की सांगा किती दिवसची सुट्टी आहे. शंकर, जी कॉलेज की तो छुट्टियां नहीं है. तेवढ्यात शंकर काय म्हणाले की कॉलेज म्हणजे कॉलेजची सुट्टी नाही आहे. वीकेंड में चला आया था. वीकेंड मध्ये आला. वीकेंड म्हणजे सप्ताह 1 किंवा 2 सुट्टी होते तेव्हा, जसा होते तसं. रामस्वरूप, तो आपके कोर्स खत्म होने में तो अब साल भर रह होगा. तेवढ्यात रामस्वरूप विचारले त्यांना की तुम्ही जो कोर्स केलेला आहे, वकीलचा जो पण कोर्स करत आहे त्याचा खत्म व्हायचा आता 1 वर्ष आहे, म्हणजे 1 वर्षी आहे असं. शंकर, जी यही कोई साल 2 साल. तेवढ्यात शंकर उत्तर दिले की नाही, काही 1-2 साल आहेच. रामस्वरूप, साल 2 साल. तेवढ्यात रामस्वरूप म्हणाला, साल 2 साल असा. शंकर, हाँ. जी एकाच साल का मार्जिन रखता हूँ. तेवढ्यात शंकर काय म्हणाले, मी एकाच सारखा मार्जिन म्हणजे इथे तिथे असा राहत आहे किंवा रखता हूँ. गोप्रसाद, अच्छा तो साहब, फिर बिझनेस की बातचीत हो जाए. तेवढ्यात गोप्रसाद यांनी म्हणाले की चला आता सगळं झाले, आता आपण बिझनेस यांची बातचीत किंवा बातमी करूया. रामस्वरूप, बिझनेस, हो अच्छा. तेवढ्यात तुम्हाला बिझनेस, हो चालेल. अच्छा, लेकिन जरा नाश्ता तो कर लीजिए. तेवढ्यात रामस्वरूप म्हणाले, चालेल, परंतु काही नाश्ता तो करूया. गौरप्रसाद, ये सब आप क्या तकल्लुफ करते हैं. तेवढ्यात गौप्रसाद यांनी सांगितले, का तुम्ही पण असं तकल्लुफ केले म्हणजे तकलीफ केले असं. रामस्वरूप, हाँ, तकलीफ किस बात की. तेवढ्यात रामस्वरूप हसले आणि म्हणाले, तकल्लुफ किस बात की म्हणजे काय याचा तकलीफ आहे. ये तो मेरी बड़ी तकदीर है कि आप मेरे यहाँ तशरीफ लाए. तशरीफ लाने म्हणजे येणे. इथे म्हणाले आहे की हा माझी तकदीर आहे की तुम्ही इथे आले. तशरीफ म्हणजे तुम्ही इथे आले. गोप्रसाद, क्यों क्या हुआ. तेवढ्यात गोप्रसाद म्हणले, काय झालं असं. तर शंकर, कुछ नहीं, काहीही नाही असा बोलले. गोप्रसाद, झुककर क्यों बैठते हो, बात तय करने आए हो, कमर सीधी करके बैठो. तेवढ्यात गोप्रसाद यांनी आपल्या मुलगाला सांगितले, का झुकून बसले आहे, तू लग्न करायचा म्हणजे लग्न ठरायचं आले आहे तर कमर सीधी म्हणजे पाठ उभी राहून बस असं म्हणाले.
तुम्हारे दोस्त ठीक कहते हैं की शंकर की बॅकबोन है आणि तुमचा जो मित्र आहे ते खरंच सांगत आहे की शंकर यांचा बॅकबोन आहे, म्हणजे त्याची रीढची हड्डी नाही आहे असा. गोप्रसाद आखिर आप माने नहीं. तेवढ्यात गोप्रसाद म्हणाले, तुम्ही मानले नाही हो का असं. रामस्वरूप हाँ हाँ आपको विलायती चाय पसंद है या हिंदुस्तानी. तेवढ्यात रामस्वरूप हसून म्हणाले, तुम्हाला विलायती चाय हा पसंत आहे या हिंदुस्तानी. चांगली चाय पसंत आहे म्हणजे तुम्हाला काय आवडते, विलायती चाय या हिंदुस्तानी चाय असा म्हणाले. गुरुप्रसाद नहीं नहीं साहब, मुझे आधा दूध और आधी चाय दीजिए और जरा चीनी भी ज्यादा डालिएगा. तेवढ्यात तो म्हणाले, नाही नाही मला अर्धा दूध अर्धा चाय आणि थोडाच चीनी म्हणजे साखर पण डालूया. शंकर सुना है सरकार अब ज्यादा चीनी लेने वाले पर टॅक्स लगाएगी. तेवढ्यात एक मुहावरे त्याने सांगितले आहे की असं मला ऐकायला आले आहे की सरकार जे आहे जे जास्त चीनी जेवत आहे म्हणजे जास्त चीनी याचा चव घेत आहे त्याच्यावर टॅक्स लागणार आहे असं बोलले. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की जेव्हा आपल्या घरी कोणी येतात मुलगी बघायला या काहीही, तर या क्षणात काही असं गोष्टी होतात जो आपल्याला विचारायचं असतं. तर यातून आपल्या ज्या गोष्टी होणार त्यावर जे नारी सन्मान असतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या काहीही गोष्टी त्यांना प्रश्न विचारते की हा कसं झाला, हे कसलं, तुम्ही हे करणार का, हे सगळं करणार का. तर हे मान्य आहे की तुम्ही त्यांना बघणार आहे, पण हे काही वस्तू नाही की तुम्ही चांगले आहे की नाही आहे तर चलून घ्या, फिरून घ्या, हे शोध करायचं नाही. तुम्हाला चांगले वाटते तर करूया, नाही चांगले वाटते तर सोडून द्या, पण त्याचे मूल्य नको घेऊया. धन्यवाद.